मराठी रिक्षा चालकांवर अन्याय होत असल्याची बातमी काल साम टीव्हीनं दाखवली। तसंच दैनिक सकाळनेही यावर आवाज उठवला। विरोधी पक्षांनीही सकाळ आणि सामचा हा मुद्दा विधानसभेत उचलून धरला। आता ठाण्यातल्या रिक्षा चालकांना परवाना मिळवून देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी महेंद्र मोरेनं। साम मराठी आणि सकाळ माध्यम समूहाने ठाण्यातल्या रिक्षा चालकांची व्यथा मांडल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रिक्षा चालकांना त्यांना भेटायला बोलवले। शिंदे साहेब, या सर्व रिक्षा चालकांचं म्हणणं असं आहे की ते मराठी असूनही त्यांना परमिट मिळत नाही। लाज वाटते मला मराठी असल्याची, उत्तर भारतीयांना किंवा परप्रांतीयांना परमिट मिळतं। तर या रिक्षा चालकांना तुम्ही काय आश्वासन द्याल? नाही, आता त्यांचं सगळं ऐकून मी घेतलेलं आहे आणि आजच दिवाकर रावते साहेबांना परिवहन मंत्री यांच्याशी मी भेट घेणार आहे आणि त्यांच्याशी या सविस्तर गोष्टी ज्या आहेत सविस्तर माहिती त्यांना देतो आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी निश्चितपणे जे जे काही करता येईल ते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी संबंधित मंत्र्यांकडे, रावते साहेबांकडे पाठपुरावा करेन। एकच प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारतो। या सर्व रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की ते 12 वर्ष, 15 वर्ष, 21 वर्ष रिक्षा चालवतात, पण परप्रांतातनं आलेला 2 वर्ष किंवा 2 महिनेच राहिलेला, याच्याकडे कोणतेही कागद नसतात, तो पैसे दाबतो आणि परवाना मिळवतो, नवीन रिक्षा घेऊन येतो, पण यांना मात्र परमिट मिळत नाही। तर यासाठी विधिमंडळामध्ये एखादा तुम्ही असा कायदा किंवा अध्यादेश पास करणार का, ज्यामुळे या सर्व जे मराठी उमेदवार आहेत त्यांना परमिट मिळतील आणि परप्रांतीयांची लॉटरी जी आहे ती नंतर निघेल, अशा पद्धतीचं काही करता येईल का? नाही, या बाबतीमध्ये नियमानुसार आणि नियमामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगाने कुठल्याही चुकीच्या माणसाला परवाना देता कामा नये आणि त्याचबरोबर जे अनेक वर्षापासून इथे राहत आहेत आणि हा व्यवसाय करत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, ही राज्य सरकारची भूमिका आहे। आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे आणि म्हणून भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचाही असतो आणि म्हणून कुणावरही अन्याय होता कामा नये आणि सर्वच नियमांचं जे काही काटेकोरपणे आपण म्हणालात त्याप्रमाणे पालन झालं पाहिजे आणि या सर्व तरुणांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी निश्चितपणे मी रावते साहेबांची आता तात्काळ भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून या सर्व मंडळींना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे। एक प्रश्न आहे, अनेक रिक्षा चालक आहेत जे अजिबात रिक्षा चालवत नाहीत, परमिट घेतात आणि ते भाड्यावर देतात, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, कारण ते परमिट विनाकारण ते पैसे कमवतात आणि या सर्व लोकांना भुर्दंड पडतो। जे लोक स्वतः रिक्षा चालवत नाहीत त्यांना परमिट मिळालं नाही पाहिजे अशी सुद्धा यांची मागणी आहे, त्याबद्दल काय करता येईल? या बाबतीमध्ये जे जे काही मुद्दे आता या किशोर गायकवाड आणि हे सर्व रिक्षा चालक या ठिकाणी आलेत त्यांच्याकडून सर्व माहिती समजल्यानंतर जे जे काही करता येईल ते निश्चितपणे राज्य सरकार प्रयत्न करेल। एकूणच एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की दिवाकर रावतेंना ते भेटणार आहेत आणि ते प्रयत्न करणार आहेत हे जे सर्व रिक्षा चालक आहेत त्यांना न्याय देण्याचा। कॅमेरामॅन नितीन बोडारेसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, ठाणे।